या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शहराजवळील कुवारबाव पत्रकार कॉलनी येथील प्रौढाला प्रेमसंबंधाच्या संशयावरून मारहाण, लाकडी बॅटनं करून दुखापत केली या प्रकरणी 4 जणांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित अशोक यमगर यानं फिर्यादी यांच्या डोक्यात, कपाळावर लाकडी बॅट मारून दुखापत केली या प्रकरणी आनंद घोडके यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी रात्री 11:30च्या सुमारास पत्रकार कॉलनी कुवारबाव इथं घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आनंद आकाराम घोडके वय वर्ष 44 हे रात्री झोपलेले असताना संशयित दत्ता, अशोक, आकाश व फिर्यादी यांची मुलगी स्नेहल आनंद घोडके हे त्यांच्या घरी गेले. दत्ता यमगर याची पत्नी रुक्मिणी यमगर हिच्याशी आनंद घोडके यांचे प्रेमसंबंध आहेत असा संशय घेऊन दत्ता यमगर, आकाश रुणकर व स्नेहल घोडके यांनी फिर्यादी आनंद घोडके यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तर संशयित अशोक यमगर यानं फिर्यादी यांच्या डोक्यात, कपाळावर लाकडी बॅट मारून दुखापत केली. या प्रकरणी आनंद घोडके यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.